आगगाडी तिच्या नेहमीच्या ताशी 80 किलोमीटर वेगाऐवजी ताशी 100 किलोमीटर वेगाने धावल्यास ती गाडी निर्धारित ठिकाणी 36 मिनिटे लवकर पोहोचते. तर तिच्या गंतव्यस्थानाचे अंतर किती? म्हणजे पहा प्रश्न काय बघा आता नीट. ही गाडी येथून सुटले ए ठिकाणापासून बी ठिकाणापर्यंत पोहोचते. त्याला गंतव्य ठिकाण म्हणजे जिथं पोहोचायचंय ना ते ठिकाण. ती गाडी तिथे पोहोचते. त्याला वेळ कसा लागतो पहा नीट आता. त्यांनी काय केलंय, पहिल्यांदा 80 किलोमीटर ताशी वेग होता, तो वाढवून 100 किलोमीटर केलेला आहे. पहिला 80 किलोमीटर वेग होता, आता किती केलेला आहे? 100 केलेला आहे. तर 100 केल्यावर ते काय म्हटले 36 मिनिटे लवकर पोहोचते. तर हे अंतर किती असावं? आता अंतर आपल्याला माहित नाही ना, मग ते अंतर आपण x किलोमीटर मानायचं. किती मानायचं? x किलोमीटर अंतर. मग x किलोमीटर आपण अंतर मानलं, ते गाडी सुटल्यापासून त्या ठिकाणापर्यंत. तर 2 वेळातला फरक म्हणजे आधी 80चा स्पीड आहे, नंतर 100चा स्पीड आहे. त्यातला फरक 36 मिनिटे आहे. 36 मिनिटे आहे, तास नाही. वेग तासात दिलाय आणि वेळ मिनिटात दिलेली आहे. ते महत्वाचं आहे, की येथे गणितामध्ये ही खोच असते, की इथे 60 मिनिटं आहेत. त्याचा आपल्याला तास म्हणावे लागतात. 36 मिनिटे म्हणजे किती तास होणार? तर 36/60 किती का मिनिटे असेना. मिनिटे कितीही असो, त्याचं आपल्याला तासात रूपांतर करण्यासाठी त्या मिनिटाच्या संख्येला 60 ने भागावं लागतं. कितीही मिनिटं असू द्या. समजा 120 मिनिटं असले, तास किती होणार? 60. उत्तर आले 2. 2 तास झाले. 180 मिनिटं असले, त्याला 60 नेच भागलं. उत्तर काय आले? 3 तास आले. आता हे असंच करता आपण असं म्हटलं, की 90 मिनिटं म्हणजे किती तास? 90 मिनिटं म्हणजे 0 गेला 3/2. मग 3/2 म्हणजे 1.5 तास आला. 90 मिनिटं म्हणजे 1.5 तास आला. 60 मिनिटं म्हणजे किती होणार? 60/60 म्हणजे 1 तास आला. 50 मिनिटे 50 मिनिटं म्हणजे किती तास? आता एखादा काय म्हणतो, की 50 मिनिटं म्हणजे तासच नाही होत. होतात ना. 50 मिनिटे नियम म्हणजे नियम. एकदा ठरलं, कितीही मिनिटं असो, त्याला 60 ने भागलं की तास होतो. मग याला 60 ने भागायचं. उत्तर आलं याचं 5/6 तास. 40 मिनिटे असले, 40 मिनिटे म्हणजे 2 4 बेत्रिक 6 2/3 तास. 20 मिनिटे असले 20 मिनिटे असले 1/3 तास. 10 मिनिटे असले 10/60 1/6 तास. असं आपण कितीही मिनिटं असले त्याचं आपण तासात रूपांतर करू शकतो. फक्त काय करायचं, जेवढे मिनिटे असतील त्याला आपण 60 ने भागायचं. उत्तर काय तो तास होतो. मग आता हे किती आहेत? 36 मिनिटे आहेत. मग 36 मिनिटे म्हणजे 36 मिनिटे मग किती तास होणार? 36/60 म्हणजे 6/6 36 आहे तसा 12 ते 36 12 3/5 तास होणार. 36 मिनिटे म्हणजे 3/5 12.60 12 दोघांना 12 भाग लावला. कसा भाग लावला? किती पण भाग लावा, फक्त काय करा कमीत कमी करा. झालं. मग अंतर आहे. आपल्या माहिती आहे अंतर भागिले वेग म्हणजे वेळ असतो. मग आता पहिलं किती होणार आहे? 1/80 पहिला वेळ. पहिला वेळ हा आला. नंतरचा वेळ किती होणार? 100. हा नंतरचा वेळ आहे आणि त्या 2 वेळातला फरक आहे 3/5 असं आहे. पहा. ताशी वेग हा ते अंतर x किलोमीटर भागिले ताशी वेग 80 वजा x किलोमीटर अंतर तेच आहे. अंतरात फरक नाही, अंतर तेच. फक्त वेग वाढवला आहे. वेग वाढवला. वेग वाढवल्यावर वेळ कमी होतो. त्यामुळे ही संख्या लहान आहे. 1/80 आणि 1/100 याच्यात मोठी संख्या कोणती आहे? तर 1/80 ही संख्या मोठी आहे आणि ही संख्या लहान आहे. कारण एकाच संख्येला आपण दोघांनी भागलंय. जितकं आपण मोठ्या संख्येने भागू तेवढं उत्तर कमी होणार आहे. मोठ्या संख्येने भागल्यावर उत्तर कमी येतं. मग ही संख्या लहान आहे, ही संख्या मोठी आहे. आता फक्त आपल्याला हे समीकरण सोडवायचंय. तिरका गुणा केला आपण 80 गुणिले x 100 गुणिले x 100x 100x वजा 80x. पहा 100 गुणिले x 100x मध्ये चिन्ह वजा आहे 80x
भागिले 8000 बरोबर 3/5. 100 मधून 80 गेले, 20x राहिले. 20x भागिले 8000 बरोबर आले 3/5. पहा 100x मधून 80च गेले, 20x राहिले. आता हे डायरेक्ट आपण तिकडे नेऊ. मग तिकडे बघायला आपण 3/5 गुणिले 8000 भागिले 20. मग जो भागिले तो गुणले करायचा, गुणलेचा भागिले करायचा. पहा अंतर होतं x किलोमीटर, त्याला 80 किलोमीटर भागलं. अंतर होतं x किलोमीटर, त्याला 100 ताशी वेगाने भागलं. दोघातला फरक 3/5. इथं हे महत्वाचं आहे. इथं तुम्ही जर 36 मांडलं तर उत्तर येणार नाही, चुकलं म्हणायचं. 3/5 तर हे ताशी वेग असल्यामुळं. आता भाग लावायचा आपण याला. 0 0 गेला, 2 एक्के 2, 2 चौक 8, 0 0, 5 एक्के 5, 45, 80. x बरोबर 8 त्रिक 24, 240. पहा 240 चा 240 हे अंतर होतं किलोमीटर मध्ये.